नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एसएससी कडून फेज 14 ची नोटिफिकेशन आलेले 3003 जागांसाठी ही भरती आलेली. याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रातले आपले मराठी उमेदवार फॉर्म भरत आहेत, तर त्यांच्यासाठी बेस्ट पोस्ट कोणती, त्यांनी कोणती पोस्ट निवडली पाहिजे की जी महाराष्ट्रात आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला एकच रिजन एकच पोस्ट जी आहे तर ती निवडता येते. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक जो आहे तो त्यांनी इथं केलेला आहे. मला असं वाटलं होतं की 10वीच्या याच्यावर सगळी पदं निवडता येतील आणि त्याला फक्त आपल्याला प्रिफरन्स द्यायचा असेल, पण मी फॉर्म भरून पाहिलं आपल्याला एकच रिजन एकच पोस्ट निवडायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रासाठी कोणती पोस्ट आहे, त्याच्यासाठी जागा किती, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, या सगळ्या काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि एसएससी ची कोणतीही परीक्षा असो त्याच्यासाठी मित्रांनो जे आहे एसएससी ची ऑल इन वन बॅच जे आहे तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे. या बॅचला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. महाराष्ट्रातनं ही मराठी माध्यमची एक दर्जेदार बॅच असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. काही समस्या असेल तर तुम्ही यांना नक्की कॉल करावा. आता बघा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, एसएससीच्या मी डायरेक्ट वेबसाईटवरच तुम्हाला घेऊन जातो आणि याच्या पुढचा जो प्रवास असेल आपला डायरेक्ट लाईव्ह असेल. बघा, एसएससीचा मी इथं गेलो. आता मला जायचंय 2026च्या सिलेक्शन पोस्टला. मी इथं गेलो, रिजन निवडायचंय. आपलं जे महाराष्ट्र आहे तर ते वेस्टर्न रिजनला येतं, हे लक्षात ठेवा. मी वेस्टर्न रिजनवर क्लिक करेल, मी तर सर्चवर क्लिक करेल. आता तुम्हाला एवढे सगळे जे रिझल्ट दिसतील, जवळपास आय थिंक हे एका पेजवर 10 दिसतात. तर हे 10 आणि शेवटचे हे 4-5 दिसतात, म्हणजे ते जवळपास 44 वगैरे जागा या महाराष्ट्राला आपल्याला इथं पाहायला मिळतात. 44 पद बरं का, 44 जागांनी. आता याच्यात वेगवेगळी पद, याच्यात काय काय पाहायला मिळेल बघा. वेस्टर्न रिजन आहे आपलं रिजन. पोस्ट कोड हा फार महत्वाचा आहे. आयएमपी आहे. आयएमपी काय माहितीये का, फॉर्म भरताना आपल्याला हा पोस्ट कोड लागतो बरं का, कारण की दिसत नाही आपल्याला. समजा हा पोस्ट कोड आहे, हा सिलेक्ट करावा लागतो. वेस्टर्न रिजन तर तुम्ही सिलेक्ट कराल, पोस्ट कोड सिलेक्ट केल्यानंतर तो कुठला आहे, त्याची पात्रता काय, ते ऑटोमॅटिक येतं. परंतु पोस्ट कोड हा आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. मग मी काय केलं, पोस्ट कोड हे व्यवस्थित पद्धतीने मी बघून गेली. आता मला जे पद पाहिजे, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहितीच नाही की नॅव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड 2 नेमकं काय पद आहे, काय काम आहे याचं, काही नाही. मी काय करेल, पहिले तर पगार पाहून घ्यायचा. पगार महत्वाचा मित्रांनो. 35,400 ते 1,12,400, म्हणजे आपल्याकडचं S13चं पद, महाराष्ट्रातलं ग्रुप बी लेवलचं पद तुम्ही म्हणू शकता त्याला थोडंसं. बघा, मी इथं क्लिक करेल. बघा, ऍक्शन्सवर क्लिक करायची. तर ऍक्शनवर खूप भारी गोष्ट त्यांनी केलेली. ऍक्शनवर इथं लगेच तुम्हाला बघा पोस्टिंग पण दिली जाते की पोस्टिंग कुठे बघा. इनिशियल पोस्टिंग शॅल बी एनी लाईट हाऊस or any station under the VTS Directorate Gandhiam liable to transfer anywhere in India including अंदमान निकोबार लक्षद्वीप आयलंड. ठीक आहे, काय काय जबाबदारी ते. एज्युकेशनल क्रायटेरिया काय सांगितलेलं आहे, 12वी लेवलचं पद आहे. आणि काय सांगितलंय, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे ENTC वाल्यांसाठी ही चांगली संधी तुम्ही म्हणू शकता. सोबत 1 इयरचा एक्सपिरियन्स पण इथं मागितलेला आहे. म्हणजे ही याच्यामध्ये फायदा काय होतो माहितीये का, डिपार्टमेंट कोणतं, एजचा क्रायटेरिया काय, आणि शेवटी काय दिलेली वॅकन्सी की एकच जागा आहे, ती पण SC ला सुटलेली यावेळी रोस्टरनुसार. SC ला, मग SC जर कोणी असेल अप्लाय करणार तर त्यांनी अप्लाय करावं. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने पदांची नाव बघा. ज्युनियर केमिस्ट लेवल 5 याला जागा किती आहेत, याच्यात 16 जागा आहेत. चांगल्या जागा आहेत बरं का. ज्युनियर केमिस्ट ज्यांना असेल तर त्यांनी नक्की फॉर्म भरावा. बघा, त्याच्यात हे पण दिलेले काय पाहिजे, MSc इन केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये MSc झालेली पाहिजे. सोबत काही एक्सपिरियन्स वगैरे काय सांगितलेलं आहे, और BSc केमिस्ट्री ॲज वन ऑफ देअर सब्जेक्ट अँड 2 इयर एक्सपिरियन्स. ठीक आहे, एवढं त्यांनी इथं काय सांगितलं की 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटमध्ये स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन PSU. ठीक आहे, एवढं त्यांनी जे आहे तर ते या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे. पोस्टिंग कुठं होणार आहे बघा, ऑल इंडिया सर्व्हिस, कुठे पोस्टिंग तुमची केली जाणार आहे. ओके, ग्रुप सीचं पद आहे. पदाचं नाव पण दिलेलं आहे, ग्रुप सीचं आहे, परंतु टेक्निकल पोस्ट आहे. मग आता या अशाच पद्धतीने इथं तुम्ही वेगवेगळी पदं काय करायची बघून घ्यायची की तुम्ही कोणत्यासाठी पात्र आहात. बघा, असिस्टंट केमिस्ट फक्त तुम्ही पाहायला गेलं तर जनरल जे टेक्निकलची पदं हे आपल्याला थोडी जास्त पाहायला मिळतील आणि जागा कमीच बघायला मिळतात बरं का. याच्यात लक्षात ठेवा, जागा कमीच असतात. त्याच्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ हा आय थिंक 10वी वगैरे वर लेवलवर पाहिजे. हा या फक्त 10वी सांगितलेलं, बरोबर आहे. 10वी सांगितलेले किंवा ITI वगैरे पास असेल तर सांगितलेले. काय सांगितलेले, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या 3च ठिकाणी तुमची बदली जी आहे तर ती पोस्टिंग जी आहे तर ती होणार आहे. डिपार्टमेंटचं नाव दिलेलं आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. इथंच तुमची बदली जी आहे तर ती होणार आहे. ओके, पगार पण दिलेला आहे. स्किल टेस्टची गरज नाही आहे, ग्रुप सीची आहे. जागा जास्त आहेत बघा, 70 जागा आहेत. म्हणजे याच्यासाठी अप्लाय करू शकतात 10वी पास उमेदवार. 10वी पास उमेदवार महाराष्ट्रातील जे असतील
तर त्यांनी या मल्टीटास्किंग स्टाफसाठी जे आहे तर ते करावं. बघा याच्यात सगळे वॅकन्सीज वगैरे सगळे दिलेले आहेत. आता काय करायचंय तुम्हाला, हा पोस्ट कोड लक्षात ठेवायचा. हा बघा WR 10-126 हा पोस्ट कोड आहे. हा एका कागदावर लिहून ठेवायचा आणि फक्त त्याच्यासाठीच तुम्हाला फॉर्म भरता येईल. इथं प्रेफरन्स ऑप्शनच त्यांनी दिलेलं नाही आहे. ओके, इथं काही आहे का बघा, रिसर्च अनालिस्ट, रिसर्च सिव्हिल मेकॅनिकल. बघा तर मेकॅनिकल वाल्यांसाठी किती जागा आहेत, जागा कमीच असतील आय थिंक. बरोबर 2 जागा आहे, त्याच्यापैकी एक ओपनची जागा आहे आणि एक ओबीसी ला सुटलेली आहे जागा. ठीक आहे, सिव्हिलची जागा बघा इथं, सिव्हिलच्या 12 जागा आहेत, सिव्हिलला पण चांगल्या जागा आलेल्या आहेत. परत इलेक्ट्रिकलच्या जागा, इलेक्ट्रॉनिक्सच्या जागा, या अशा पद्धतीने हे सगळे जागांचं दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही एकदा काय करा, तुम्ही पाहून घ्या, रिसर्च अनालिस्ट मॅथमॅटिक्स. ओके, किती जागा दिलेल्या आहेत, एक जागा दिलेली आहेत, ओपनला ही जागा जी आहे तर ती सुटलेली आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या याच्यात दिलेल्या आहेत. याच्यामधून तुम्ही काय करायचं, तुम्हाला 3-4 गोष्टी पाहायला मिळतील. एक तर काय, त्या पदासाठी लागणारी पात्रता तुम्हाला माहिती पडणार आहे. त्याच्यानंतर त्या पदाला असलेल्या रिक्त जागा तुम्ही पाहू शकतात. त्याच्यानंतर पोस्टिंग कुठं होणार आहे हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर पोस्टिंग नंतर लक्षात घ्या की तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात आधी जबाबदारी म्हणजे जॉब प्रोफाईल कळणार आहे की नेमकं काम काय करायचंय, हे फार महत्वाचं आहे. आणि पगार, या सगळ्या गोष्टी या वेबसाईटवर जाऊन कळणार आहे. तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली पाहिजे तो तुम्ही एसएससीच्या वेबसाईटवर जा, किंवा मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक उपलब्ध करून देतो. फक्त मला कमेंटमध्ये असं टाईप करून पाठवा मित्रांनो लिंक, मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे तर ती देतो आणि कमेंट बॉक्समध्ये ती पिन पण करून देतो, म्हणजे तुम्हाला ती थोडीशी जी आहे तर ती वरतीच दिसणार आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी लिंक टाईप करून पाठवा. आणि या फेज 14 विषयी तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तर मी घेऊनच येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.